तर आज आपण एड्स हा टॉपिक बघणार आहे. सहसा या टॉपिकवर कोणी जास्त बोलत नाही. पण आपल्याला नर्सिंग फील्डमध्ये हा टॉपिक आहे, तर आपल्याला फक्त याचं इंट्रोडक्शन, डेफिनेशन, कॉजेस, रिस्क फॅक्टर आहे, कशामुळे होतोय, ते फक्त आपल्याला पाहायचंय. त्यामुळे जास्त डीपमध्ये नाही जायचंय आपल्याला. फक्त पर्स्पेक्टिव्ह थेरीज टाइप आपल्याला बघायचंय. ओके. कशामुळे होतोय? का होतोय? त्याचं डायग्नोसिस काय आहे? निदान कसं करायचं? ओके. तर लेट्स स्टार्ट. AIDS is a chronic disease caused by HIV virus. It weakens the immune system. आता एड्सचा लॉंग फॉर्म काय? Acquired immunodeficiency syndrome. हा एक क्रोनिक डिसीज आहे, जो बरा होत नाही. ओके. क्रोनिक आहे हा, म्हणजे जास्त काळ टिकणारा हा रोग आहे, जो कशामुळे होतोय? HIV व्हायरस, ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस ह्याचा लॉंग फॉर्म आहे. इट विकेन द इम्युन सिस्टीम. हे काय करतं? प्रतिकारक शक्तीला वीक करतं. त्याची डेफिनेशन काय की एड्स इज अ ॲडव्हान्स स्टेज ऑफ HIV इन्फेक्शन विथ सिव्हिअर इम्युन डिफिशियन्सी. एड्स काय की ॲडव्हान्स स्टेज आहे HIV इन्फेक्शनचं, ज्यामध्ये आपली खूप सारी प्रतिकारक शक्ती कमी होते. तर HIV म्हणजे काय? जसं मी सांगितलं, ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस, जे काय करतात? CD4 सेल्सवर अटॅक करतात. ज्यामुळे काय होतं? तुमची प्रतिकारक शक्ती काय होते? कमी होते. क्लिअर? तर ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस, HIV चा लॉंग फॉर्म काय? ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. आता CD4 सेल्स काय आहेत? काय करतात हे? तर HIV व्हायरस जो असतोय, तो कोणावर अटॅक करतोय? CD4 सेल्सवर. आता आपल्याला माहित असायला पाहिजे की CD4 सेल्स काय आहेत? ओके. तर CD4 सेल्स म्हणजे काय? की टी हेल्पर सेल्स असतात, जे आपल्या शरीरातील पांढऱ्या रक्तपेशी आहेत. ओके. तर हे आपल्या इम्युन सिस्टीमचं काम करतंय, जे कमांडर्स असतात. ओके. तर CD4 सेल्सचं काम काय आहे? की शरीरात आलेले जे काही जंतू असतील, विषाणू असतील, बॅक्टेरिया असतील, त्यांना ते ओळखतात आणि इतर इम्युन सेल्सला सूचना देतात. आता इतर इम्युन सेल्स कोण? बी सेल्स, CD8 सेल्स, मॅक्रोफॅजेस. ओके. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवतात हे CD4 सेल्स. प्लस CD4 सेल्स आणि HIV और एड्स. तर ह्यांचं काय? HIV व्हायरस इथं सांगितल्याप्रमाणे थेट CD4 सेल्सवर हल्ला करतात. त्यामुळे CD4 काउंट काय होतोय? कमी होतोय. आणि तो जर एकदा कमी झाला, तर शरीराला काय होतंय? इन्फेक्शन होतंय. कारण आपल्याला इन्फेक्शन पासून कोण वाचवतंय? इम्यून, CD4 सेल्स. नॉर्मल CD4 काउंट किती असतं? की 500 ते 1600 सेल्स पर MM³ नॉर्मल. पण समजा 200 पेक्षा कमी झाला, तर एड्सचे इंडिकेटर्स आहेत. ओके. तर CD4 टेस्ट का करतात? HIV पेशंटची इम्युन स्टेटस तपासण्यासाठी CD4 सेल्स करतात. आणि ट्रीटमेंट ART काम करते का ते पाहण्यासाठी. ओके. तर दिस इज ऑल अबाउट द व्हॉट इज HIV. देन डिफरन्स ऑफ HIV वर्सेस एड्स. HIV हा काय? व्हायरस आहे. आणि एड्स काय? की फायनल स्टेज ऑफ HIV इन्फेक्शन. आता एपिडेमिलॉजी म्हणजे काय? की अफेक्ट मिलियन्स वर्ल्ड वाईड, कॉमन इन यंग अडल्ट्स, पब्लिक हेल्थ प्रॉब्लेम्स. ओके. म्हणजे एपिडेमिलॉजी म्हणजे काय? त्याला मराठीमध्ये म्हणतात एपिडेमिलॉजी म्हणजे प्रॉपर वर्ड असा प्रसार. म्हणजे रोगाचा प्रसार किंवा त्याचं कारण, वितरण, नियंत्रण याचा अभ्यास. सोपी व्याख्या काय आहे? एपिडेमिलॉजी म्हणजे काय? इट इज अ स्टडी ऑफ डिस्ट्रीब्युशन अँड डिटर्मिनंट्स ऑफ डिसीज इन अ पॉप्युलेशन. ओके. इफेक्ट मिलियन वर्ल्ड वाईड. वर्ल्ड वाईडचं मिलियन अफेक्ट होते किंवा कॉमन यंग अडल्ट्स मध्ये होते, पब्लिक हेल्थ प्रॉब्लेम्स मध्ये होतंय. ओके. तर इथं एवढ्या सगळ्या ठिकाणी तो वर्ल्ड वाईड होते. आता कॉजेस.
आता कारण काय की अनप्रोटेक्टेड सेक्स किंवा ब्लड ट्रान्सफ्युजन, ओके, शेअर्ड निडल्स, मदर टू चाइल्ड, तर हे कॉजेस आहेत. आता अनप्रोटेक्टेड सेक्स म्हणजे विदाउट प्रोटेक्शन इफ यू सेक्स देन यू गॉट एड्स. ओके, मग आता अनप्रोटेक्टेड सेक्स जर समजा पुढच्याला एड्स असेल आणि तुम्ही त्यासोबत जर ठेवले संबंध तर तुम्हालाही होऊ शकतो ब्लड ट्रान्सफ्युजन. समजा जर एखाद्या पर्सनला HIV असेल आणि त्यानं जर तुम्हाला ब्लड डोनेट केलं तर तुम्हालाही होऊ शकतो. शेअर्ड निडल, एकाच सुईने किंवा सिरिंजनं वारंवार वापर केल्यास संक्रमणाचा धोका वाढतोय. मदर टू चाइल्ड ट्रान्समिशन, समजा जर गर्भावस्था असेल, प्रसूती असेल किंवा ब्रेस्ट फिडिंग म्हणजे मम्माकडून बाळाला HIV जाऊ शकतो. HIV हा सेक्शुअल कॉन्टॅक्ट, ब्लड आणि बॉडी फ्लुइड याद्वारे पसरतो. ओके, क्लिअर. नेक्स्ट आहे मोड्स ऑफ ट्रान्समिशन, जसं मी आता सांगितलं. देन नॉट ट्रान्समिटेड बाय, कसा पसरत नाही? बाय टचिंग, शेअरिंग फूड, मॉस्किटो बाईट, कफिंग. ओके, याद्वारे तो पसरत नाही. आता साईन सिम्पटम काय? जे पण तुमची प्रतिकारक शक्ती कमी होता, त्याच्यानंतर जे पण काय तुम्हाला थकवा किंवा ताप येणं, वजन कमी होणं, नाईट स्वेट, अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन सुद्धा होऊ शकतं. म्हणजे कुठलंही इन्फेक्शन, जगभरातले सगळे आजार, रोग ह्या माणसाला होतात का? कारण त्याचे CD4 सेल्स पूर्णपणे रिड्यूस होतात त्यामुळे. अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन म्हणजे बघा ट्युबरक्युलोसिस आहे, निमोनिया आहे, कॅन्डिडायसिस आहे, कॅपोसी सार्कोमा आहे. तर ह्यासारखे इन्फेक्शन आहेत. क्लिअर. आता कापोसी सार्कोमा माहित आहे का तुम्हाला? कार्पोसी सार्कोमा आपण हे बघितलंय. ट्युबरक्युलोसिस कशामुळे होतोय? ट्युबरक्युलोसिस मायकोबॅक्टेरिया ट्युबरक्युलोसिस ह्याच्यामुळे होतोय. निमोनिया, कॅन्डिडियासिस आणि कापोसी सार्कोमा हा तुम्हाला माहित आहे. आता अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन म्हणजे काय मी ते पहिला सांगते. की शरीराची रोगप्रतिकारक शक्तीच म्हणजे CD4 सेल्स जर कमी झालं ना तर संधी मिळाल्यावर कुठलाही रोग आतमध्ये एंटर करू शकतोय, त्याला म्हणायचं अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन. संधी मिळाली की इन्फेक्शन होणार. ओके. आता ट्युबरक्युलोसिस काय आहे की फुफ्फुसाचा रोग आहे हा. निमोनिया सुद्धा सेम. कॅन्डिडिडायसिस हा काय की फंगस, ओके, जो तोंड, घसा किंवा जेनायटल एरियामध्ये सुद्धा होऊ शकतो. आणि कॅपोसी सार्कोमा म्हणजे जसं मी विचारलेलं, त्वचा आणि त्वचेवर दिसणारा जो रोग असतोय तो म्हणजे कॅपोसी सार्कोमा. हा त्यामध्ये प्रकार मोडतोय. क्लिअर. नेक्स्ट डायग्नोसिस, इलिझा टेस्ट, रॅपिड टेस्ट, वेस्टर्न ब्लॉट टेस्ट, CD4 काउंट. इलिझा टेस्ट काय करतात बरं? सिंपल आहे. एड्स बघतोय आपण. एड्सचं कोणती म्हणजे हा क्वेश्चन तुमच्या गव्हर्नमेंटला सुद्धा विचारतात की एड्स जर आपल्याला टेस्ट करायचं असेल तर कोणती टेस्ट करतात? तर एलिझा ही टेस्ट करतात. एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट एसे ही एक रक्त तपासणी, ह्याच्यामध्ये HIV इन्फेक्शन स्क्रीन तपासण्यासाठी ही टेस्ट वापरतात. ओके, कशासाठी असते? कशासाठी करतात ही टेस्ट? HIV अँटीबायोटिक किंवा अँटीजेन शोधण्यासाठी करतात. एक इनिशियल स्क्रीनिंग टेस्ट म्हणून करतात ब्लड डोनेशन करण्यापूर्वी, आणि प्रेग्नेंट वुमनसाठी सुद्धा स्क्रीनिंगसाठी करतात. ओके. नेक्स्ट वेस्टर्न ब्लॉट, समजा एलिझा टेस्ट पॉझिटिव्ह आली तर कन्फर्म करण्यासाठी वेस्टर्न ब्लॉट टेस्ट करतात. तर ती कन्फर्म झाली तर कन्फर्म तुम्हाला एड्स आहे. CD4 सेल्स का करतात की काउंट मोजण्यासाठी. ते सेल्स किती आहेत CD4 मध्ये त्याच्यासाठी. ट्रीटमेंट अँटीरिट्रोव्हायरल थेरपी, लाईफ लॉंग ट्रीटमेंट असते. कंट्रोल व्हायरस पण याच्यामध्ये बरं करत नाही एड्स, फक्त त्याला कंट्रोल करू शकतो आणि एड्स बरा होतच नाही. प्रिव्हेन्शन, सेफ सेक्स यूज, प्रोटेक्शन्स, स्टराईल नीडल्स, ब्लड स्क्रीनिंग, ART इन प्रेग्नन्सी. तर हे सगळे तुमचे प्रिव्हेन्शन आहेत. नर्सचा रोल काय की एज्युकेट करायचं पेशंटला, कशामुळे होतोय, कशामुळे नाही होत, तुम्ही आता काय काळजी घेतली पाहिजे.
ड्रग कंप्लेंट्स, इमोशनल सपोर्ट अँड इन्फेक्शन कंट्रोल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इमोशनल सपोर्ट. त्या लोकांना सपोर्टची गरज असते. इट्स काय आहे, प्रिव्हेंटेबल पण आहे आणि मॅनेजेबल पण आहे. पण यासाठी आपल्याला अवेअर करावं लागेल सगळ्यांना. हल्ली ट्रीटमेंट ट्रीटमेंट द्यावी लागेल जर आपल्याला पुढच्याला वाचवायचं असेल तर. ओके. तर हे काय कन्क्लुजन आहे. आय होप तुम्हाला हे टॉपिक कळला असेल. काहीच डाऊट नाहीये. ओके. पुढचा टॉपिक तुम्हाला कोणता हवा ते मला तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता. थँक यू सो मच.